चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ. ताज्या कैरीची आंबटगोड ही रेसिपी डाळ कैरी मस्त लागते. तर चला आज त्याचं आपण रेसिपी बघूया. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघू. एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे. छान आता बाजारात पाडवा पडून गेल्यानंतर कैरी येते. त्याच्यात एक मध्यम आकाराची कैरी, एक मध्यम आकाराचा लसूण घेतलेला आहे. त्याच्या आपल्याला पाकळ्या सोलून घ्यायच्यात. एक थोडंसं असं आलं घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं मी मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता. सध्या बाजारात हिरव्यागार मिरच्या येतात, त्या चवीला तिखट असतात, म्हणून मी 3 घेतलेल्या आहेत मिरच्या. कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीला. त्याच्यानंतर इथं डाळ बघा, आदल्या दिवशी मी भिजत घातलेली होती. अर्धा वाटी ही डाळ होती भिजून, ती पूर्ण एक बाऊल 1 वाटी तयार होते. बघा नखं त्यात जातात, म्हणजे ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्वच्छ करून ही डाळ भिजत घातलेली मी होती. त्याच्यानंतर बघा आपल्याला ही डाळ कैरी तयार केल्यानंतर फोडणी करायची आहे. त्याच्यासाठी मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं इथं मी फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर डाळ कैरी ही व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. सर्वात आधी बघा मी कैरीची जी साल होती ती काढून घेतलेली आहे. ती मध्यम आकारात चिरून घेतली. त्यानंतर आपल्याला लसूण सोलून घेतलेला आहे. डाळीमधलं पाणी गाळून घेतलं आहे. डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घ्यायची आहे. डाळ घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्यामध्ये कैरी घालून घ्यायची. व्यवस्थित डाळ आणि कैरी मिक्स करून घ्यायची हाताने. इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यात बसत नव्हती, म्हणून मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यानंतर आल्याचे तुकडे घातलेत. लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत. एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घाला. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, तर हिरव्या मिरच्या ज्या 3 घेतल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा मीठ घालून हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्या. थोडीशी चवीपुरती साखर इथे घाला आणि किंचितशी हळद घालायची आहे. अगदी चिमूटभर अशी आपल्याला हळद घालायची आहे. हळदीमुळे काय होतं, जी आपण डाळ कैरी बनवणार आहोत त्याला चव खूप छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसते. इथे आपल्याला डाळ कैरीचं मिश्रण हे व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे. एकदम बारीक करायचं नाही. दातात त्याची डाळिंबे आहेत ती दातात आलेले पाहिजे. थोडीशी कैरी दाताखाली आली पाहिजे. काही जण काय करतात, डाळ मिक्स करतात आणि किसलेली कैरी घालतात, पण मी कैरीसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेते. त्याच्यानंतर बघा आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणीचं भांडं व्यवस्थित गरम झाल्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये फोडणी तयार करायची आहे. त्याच्यासाठी इथं अर्धा चमचा आपल्याला जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची. पहिल्यांदा मोहरी घालून घ्या. मोहरी चांगली गरम झाली, तडतडली की गॅस बंद करा आणि आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. बघा इथे मी पाव चमचा जिरं घालते. जिरं आणि मोहरी चांगले तडतडले की आपल्याला कढीपत्ता त्यामध्ये घालायचा आहे. वा छान, मस्तपैकी फोडणी तयार झालेली आहे. आणि ही गरम गरम जी फोडणी आहे ती डिरेक्टली आपण जी कैरीची डाळ बनवलेली आहे, डाळ कैरी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओतायची आहे. फोडणी द्यायची. वा सुंदर फोडणी बसली. उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून एक पदार्थ केला जातो, तो म्हणजे ही कैरीची डाळ. हरभऱ्याची डाळ आणि कैरीपासून केलेली जाणारी ही डाळ चविष्ट लागत असल्यामुळे लहानांपासून अतिशय मोठे जण पण खूप आवडीने ही डाळ खातात. हरभऱ्याच्या डाळीत असणारे प्रोटीन आणि इतर घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.